साधारणतः मुलींना 14 ते 15 वर्षात पाळी येते. पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. मला तर पाळीच येत नव्हती. माझ्या आईनं खूप दवाखाने, औषध पाणी केलं, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. माझं आता लग्नाचं वय झालं होतं. असाच एक दिवस मला एक सुंदर आणि देखण्या मुलाचं स्थळ आलं. त्या लोकांनी मला एका लग्नात पाहिलं होतं. त्या मुलाच्या वडिलांनी माझ्या आईला माझं त्या मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी खूप फोर्स केला होता. माझ्या आईनं त्या लोकांना माझ्यातल्या या कमीबद्दल काहीच न सांगता माझं त्या मुलासोबत लग्न लावलं. माझ्या सासरी माझा नवरा, सासरे आणि माझी नणंद होती. माझी नणंद लग्नाच्या वयाची होती. मी त्या घरात जाताच काही दिवसांनी माझ्या सासऱ्यांनी तिचं लग्न लावून दिलं. मला सासूबाई नव्हत्या. त्या 10 वर्षांपूर्वीच देवाघरी गेल्या होत्या. माझ्या सासरी सर्व काही ठीक होतं. माझा संसार हा चांगला चालला होता. माझा नवरा एक गव्हर्नमेंट जॉबला होता. निखिल त्याचं नाव. माझ्या सासऱ्याच्या जागी ते नोकरीला लागले होते. माझे सासरे काही वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. माझ्या सासरे माझ्या व्यतिरिक्त कोणी दुसरी बाई नसल्यामुळे मला तर खूप काही गोष्टी सोप्या झाल्या होत्या. मला दर महिन्याला पाळीबद्दल कोणीही विचारत नव्हतं. नाहीतर घरात एखादी बाई असली की ती लगेच प्रश्न करते. पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं. मी खूप बिंदास त्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून लपवत होते. माझ्या आईचा मला रोज फोन असायचा आणि रोज ती मला त्याबद्दल विचारायची. तिला या गोष्टीचं टेन्शन होतं. मी तिला खूप समजवायचे, पण तरीही ती काही ऐकत नव्हती. शेवटी ती ही एक आईच होती. तिला तर मुलीची काळजी असणारच. माझे सासरे माझी खूप काळजी घ्यायचे. एक दिवस माझ्या सासऱ्यांची बहीण म्हणजे माझी आत्ते सासू आमच्या घरी आली. त्या बरेच दिवस आमच्या घरी राहिल्या होत्या. एक दिवस त्यांनी मला असा काही प्रश्न केला की मी हक्कीबक्की झाले. त्यांनी मला विचारलं की तू गरोदर आहेस का? तेव्हा मी त्यांना नाही म्हणाले. मग त्या बोलू लागल्या, जर तू गरोदर नाहीस तर मग तुला पाळी का येत नाही? काही प्रॉब्लेम आहे का? त्यांचा हा प्रश्न ऐकून तर मी जरा घाबरलेच होते. आणि म्हणाले, अहो आत्तेबाई, होतं असं कधी कधी. इथे मला रेग्युलर पाळी असं म्हणून मी तो विषय बंद केला. त्या दिवसापासून त्या जरा माझ्याशी तिरक्या वागायला लागल्या होत्या. त्या आता तर माझ्या हातचं पाणीही घ्यायला तयार नव्हत्या. 1 ते 2 दिवसातच त्या त्यांच्या घरी निघून गेल्या. आता जरा माझं टेन्शन कमी झालं होतं. पण आत्या येऊन गेल्यापासून माझे सासरे माझ्याशी जरा वेगळेच वागत होते. ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायचे. मी रोज सकाळी माझं आवरून रूममधून बाहेर आले की ते माझ्याकडे बघतच असायचे. मी त्यांच्याकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. काही दिवसांनी माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला. 15 दिवसांसाठी ते तिकडे गेले होते. मग ते तिकडे गेल्यामुळे मी पण विचार केला की आपण पण जरा माहेरी जाऊन यावं. मी माहेरी जात आहे हे सांगण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये गेले. मी माहेरी जात आहे असं मी त्यांना सांगितलं व माझ्या रूममध्ये येऊन माझी बॅग पॅक करू लागले. थोड्याच वेळात मला निखिलचा फोन आला. तो म्हणाला, बाबांची तब्येत ठीक नाहीये आणि तू कुठे चाललीस माहेरी? आता मी घरी नाही म्हटल्यावर ते तुझी जबाबदारी आहेत ना. आता नको जाऊस तू माहेरी, नंतर जा. त्यांची काळजी घे. माझ्या नवऱ्याचं ते बोलणं संपताच मी त्यांना विचारलं की बाबांची तब्येत खराब आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं, बाबाचा फोन आला होता आता. त्यांना जरा जास्तच त्रास होत असेल म्हणून ते बोलले असतील मला. चल बाय, बोलतो मी नंतर. बाबाची आणि तुझी काळजी घे, असं म्हणत माझ्या नवऱ्याने फोन ठेवला. पण मी आत्ताच बाबाच्या रूममध्ये गेले होते. तेव्हा तर ते ठीक होते. ते तर TV बघत होते. मला तर त्यांची तब्येत काहीच खराब वाटली नाही. मग त्यांनी माझ्या नवऱ्याला असं का सांगितलं असावं? मी त्यांची विचारपूस करायला त्यांच्या रूममध्ये गेले. मी त्यांना विचारलं की बाबा, काय झालंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? तेव्हा ते म्हणाले, हो सूनबाई, जरा बाथरूममध्ये पाय घसरला, जरा पायाला मार बसला आहे. तेव्हा मी त्यांना म्हणाले, बाबा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ. तेव्हा ते म्हणाले, नको नको सूनबाई, तू जरा तुझ्या हाताने माझ्या पायाची तेल मालिश करून दे, होईल बरं. ठीक आहे बाबा, असं म्हणत मी त्यांच्या पायाला तेलाने मालिश करून दिली. पुढची 2-3 दिवस असंच चाललं. एक दिवस तर त्यांच्या पायाची मालिश करत असताना ते मला म्हणू लागले की सूनबाई, जरा अजून वर हात घे, इथेही मला खूप दुखतंय. हळूहळू करत माझा हात त्यांच्या गुडघ्याच्या वरच्या भागात जाऊ लागला. मला ते काही चांगलं वाटत नव्हतं. मी त्यांना काही तरी बहाणा देऊन पटकन तिकडून निघून आले. मला काही त्यांचं लक्षण ठीक दिसत नव्हतं. आता तर मला त्यांची नाटकं सरळ सरळ दिसत होती. मी माझ्या रूममध्ये आले. त्या सर्व प्रकाराने मी जरा घाबरलेच होते. मला तर त्यावेळी रडूच कोसळलं.
मी माझ्या नवऱ्याला फोन करायचं ठरवलं, पण रात्री उशीर झाला होता. असं काही सांगितलं तर ते माझ्यावर कदाचित विश्वासच ठेवणार नाहीत, म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आता मी त्यांना यापुढे काही मालिश करून देणार नाही असं ठरवलं. त्याच रात्री मी माझ्या रूममध्ये झोपले असताना अगदी मध्यरात्री मला कोणीतरी माझ्या कपाळावरून हात फिरवताना जाणवलं. मला वाटलं की निखिल आला असेल. झोपेतच मीही त्याला जवळ घेतलं, पण मला तो निखिलसारखा काही जाणवत नव्हता. मग मी पटकन त्याच्या अंगावरून माझा हात काढला आणि लाईट लावून पाहिलं तेव्हा माझ्या शेजारी माझे सासरे होते. मी क्षणार्धातच त्यांना दूर ढकललं. बाबा, हे तुम्ही काय करत आहात? सून आहे मी तुमची. अगं सूनबाई, माफ कर, चुकून मी तुझ्या रूममध्ये आलो. या म्हातारपणात ना काहीच भान राहत नाही. जरा मला माझ्या रूममध्ये सोडतेस का? बाबा तर असं दाखवत होते की जसं की त्यांनी काहीच विचित्र काम केलं नाही. चुकून झाला असेल कदाचित, असं म्हणत मीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना नाश्ता दिला आणि मी पुन्हा माझे काम आवरण्यासाठी रूममध्ये जात होते. तेव्हा अचानक त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाले, इथं बस सूनबाई. ते बोलू लागले, सूनबाई, आपल्या घरात तुझ्या व्यतिरिक्त कोणी दुसरी बाई नाही की तुला हे प्रश्न करेल, म्हणून मलाच तुला हे विचारावं लागतंय. वाईट वाटून घेऊ नकोस. मला तर काहीच कळत नव्हतं की बाबा नेमकं काय बोलणार आहेत. ते म्हणू लागले, सूनबाई, तुला पाळीच येत नाही असं मला कळलंय. आता हे ऐकून तुला प्रश्न पडला असेल की मला हे कसं कळालं. मी एकदा तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकलं होतं, पण तेव्हाही मी कानाडोळा केला. काही दिवसांपूर्वी माझी बहीण आपल्याकडे आली होती. तीही मला बोलली, मला माझ्या मुलाच्या संसाराची काळजी वाटते, म्हणून मी तुला हे प्रश्न करतोय. बाबांना तर सर्वच माहीत झालंय. आता खोटं बोलूनही काही पर्याय नव्हता. मी माझ्या विचारामध्येच गर्क झाले होते. माझ्या मनात भीती होती की बाबांनी हे सर्व निखिलला सांगितलं आणि त्या कारणामुळे निखिलने मला जर सोडलं तर. तेवढ्यात बाबा म्हणाले, सूनबाई, कोणत्या विचारामध्ये गेलीस? हे बघ, तुला जर पाळी आली नाही तर तू माझ्या मुलाला बाबा होण्याचं सुख देऊ शकत नाहीस. घाबरू नकोस. याबद्दल मी निखिलला काही सांगणार नाही. मी तुला माझ्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. त्यांच्या ट्रीटमेंटने नक्कीच तुझी ही कमी भरून निघेल. तुला तुझं स्त्रीत्व मिळेल. पण ही गोष्ट कोणालाच सांगू नकोस. तुझ्या आईलाही नको. नाट लागला तर कुठलंच काम होत नाही हे तुला माहीत आहे ना? हो बाबा, मी नाही सांगणार कोणालाच. धन्यवाद बाबा, तुम्ही तुमच्या मुलीप्रमाणे माझा विचार केलात. असं म्हणून मी पुन्हा माझ्या घरातील कामाकडे वळाले. खरंच माझे सासरे तर एक समजदार माणूस आहेत. मी उगाचच त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळे विचार करून बसले. माझ्यातली कमी माहीत असूनही ते निखिलला काही बोलले नव्हते आणि त्यांनी माझा एवढा विचार केला. त्या दिवशी खरंच मला माझे सासरे देव माणूस वाटले होते. त्याच दिवशी संध्याकाळी माझे सासरे मला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ते हॉस्पिटल मला जरा विचित्रच वाटलं. अगदी जुनाट पद्धतीचं ते हॉस्पिटल होतं. त्या डॉक्टरांनी मला चेक केलं व काही गोळ्या लिहून दिल्या. माझे सासरे स्वतः मेडिकलमध्ये जाऊन माझ्यासाठी त्या गोळ्या घेऊन आले. आठवड्याभरांचा गोळ्यांचा कोर्स मला डॉक्टरांनी पूर्ण करायला सांगितला होता. त्या रात्रीपासूनच मी गोळ्या घ्यायचं सुरू केलं. त्या गोळ्या घेतल्यानंतर मला कधी झोप लागली हे माझं मलाच कळालं नाही. मला दुसऱ्या दिवशीच जाग आली आणि तीही रोजच्या वेळापेक्षा जरा उशिरानेच. शरीरात एवढा मोठा बदल होणार म्हटल्यावर गोळ्या तर पॉवरफुल असणारच ना. सकाळी मी उठले तेव्हा माझी साडी खूप अस्ताव्यस्त होती. तेव्हा मला जाणवलं की झोपेत झाला असेल, असं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मग माझं आवरून मी रूमच्या बाहेर गेले. माझे सासरे माझ्याकडे बघून हसत होते. मीही नॉर्मल हसले व माझ्या कामाला लागले. पुन्हा 2-3 दिवस तेच होऊ लागलं. मला कधी रात्री झोप यायची याचं मला भानच राहायचं नाही आणि सकाळी उठल्यावर माझी साडी अस्ताव्यस्त असायची. आणि मी रूम बाहेर आले की माझे सासरे वेगळ्याच हावभावाने माझ्याकडे बघत हसत असायचे. सध्या ते जरा जास्तच खुश असायचे. आता तर निखिलला बाहेरगावी जाऊन 15 दिवसांच्या वर झाले होते, पण अजून काही त्यांचं तिकडचं काम संपलं नव्हतं. एके दिवशी रात्री मी निखिलसोबत बराच वेळ फोनवर बोलत होते. फोनवर बोलत असताना मी गोळ्या घ्यायचे विसरले आणि मी तशीच झोपी गेले. मध्यरात्री कोणीतरी माझ्या रूममध्ये येण्याचं मला जाणवलं. माझ्या घरात माझ्या सासऱ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. मग कोण असेल एवढ्या रात्री? मी तर खूप घाबरले होते. मी घाबरून डोळे न उघडता तशीच पडून राहिले. तो मनुष्य जो कोणी होता तो माझ्या अंगावरून हात फिरवत होता आणि वेगवेगळी कृत्य करू पाहत होता. मी झोपेत असल्यासारखं दाखवत दुसऱ्या बाजूला वळाले. मी वळताच तो मनुष्य घाबरला आणि तिथून निघून गेला. तो माझ्या रूमच्या बाहेर जाताच मी एक काठी घेऊन रूम बाहेर पडले. मी त्याला चांगलाच चोप द्यायचं ठरवलं होतं.
मी बाहेर आले तर मला कोणीही दिसलं नाही. एवढ्यात कसं कोणी गायब होऊ शकतं? मी रिटर्न येताना माझ्या सासऱ्याच्या रूमचा दरवाजा हलताना दिसला. मला वाटलं तो चोर त्यांच्या रूममध्ये गेला असणार. मग मी माझ्या सासऱ्याच्या रूमजवळ गेले. तेव्हा मी पाहिलं की माझे सासरे जागी होते आणि ते कपडे बदलत होते आणि त्यांची ते एकटेच गालात हसत होते. मी त्यांना काही न बोलता माझ्या रूममध्ये निघून आले. आज मला रोजच्यासारखी गाढ झोप आली नव्हती आणि सकाळीही मला लवकर जाग आली. आता माझ्या पोटात खूप दुखू लागलं होतं. मला माझ्या शरीरात बदल जाणवत होता. लवकरच मला पाळी येईल म्हणूनच माझं पोट एवढं दुखत असावं, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून मी आवरून माझ्या रूममधून बाहेर आले. मी माझ्या रूममधून बाहेर आले की माझे सासरे नेहमी असायचे. मी माझ्या रूममधून बाहेर आले की ते नेहमी का असायचे हे मला कळत नव्हतं. सध्या काही दिवसांपासून बाबा सकाळचा नाश्ता झाला की त्यांच्या रूममध्ये जायचे व 2-2 तास बाहेर यायचे नाहीत. त्यांचं काय चालायचं हे त्यांनाच माहीत. त्या दिवशी दुपारी माझं लवकर आवरून झालं. मी बाबांना त्यांच्या रूममध्ये जेवण्यासाठी बोलवायला गेले. त्यांचा रूम आतून लॉक होता. मी बराच वेळ त्यांना आवाज दिला पण ते काही दरवाजा उघडत नव्हते. मग मी त्यांच्या रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि मी आत पाहिलं तर ते तिथे नव्हते. पण त्यावेळी त्यांच्या रूममध्ये मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या सासऱ्याच्या रूममधील टीव्हीमध्ये माझे नको त्या अवस्थेतील व्हिडिओ चालू होते. एवढंच काय तर माझा आंघोळ करतानाचा व्हिडिओही तिथं चालू होता. ते सर्व पाहून तर मी खूप घाबरले होते. माझे सासरे हे काय करत आहेत हेच मला कळत नव्हतं. मी तिथंच उभी राहिले. माझे सासरे बाथरूममधून बाहेर आले. मला पाहून ते जागीच अडखळले. बाबा हे सर्व काय आहे? माझे असले व्हिडिओ तुम्ही का काढलेत? तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? मी हे सर्व निखिलला सांगेन. तुम्ही असं का केलं सांगा मला. मी असं बोलताच माझे सासरे बोलू लागले. सोनबाई, तुला आणि निखिलला मी जेव्हा जेव्हा सोबत बघायचो तेव्हा मला खूप वेगळं वाटायचं. मला माझ्या बायकोची कमी जाणवायची. 1-2 वेळा मी तुला कपडे बदलताना पाहिलं होतं. तेव्हापासून माझ्यातील काही इच्छा जाग्या झाल्या आणि मी तुला तुझी पाळीची ट्रीटमेंट सांगून झोपेच्या गोळ्या द्यायचो, ज्याने तू डायरेक्ट सकाळीच उठायचीस. मग मी रोज रात्री तुझ्यात माझी बायको बघायचो आणि माझ्या इच्छा पूर्ण करायचो. तुझ्या रूममध्ये कॅमेरे मीच लावले. मला तुला सारखं तशा अवस्थेत बघावंसं वाटू लागलं. हे सर्व माझ्यातील नको त्या भावनांनी माझ्याकडून करून घेतलं. मला माफ कर सोनबाई. बाबाचं हे बोलणं ऐकताच मला तर शॉक लागल्यासारखं झालं होतं. आता मला समजलं होतं की मी ज्याला देवमाणूस समजलं तो तर राक्षसी विचाराचा माणूस निघाला. माझ्यातील कमीचा या माणसाने असा फायदा उचलला होता की ज्याचा मी कधी विचारही करू शकत नव्हते. त्यांना माफ करण्यासाठी माझ्याकडे आता काही उरलंही नव्हतं. खरं तर माझंही चुकलंच. मी अगोदरच माझ्या नवऱ्याला माझ्यातील कमीबद्दल सांगितलं असतं तर आज त्या गोष्टीच्या आड माझा असा गैरफायदा घेतला नसता. माझ्या भीतीपोटी हे सर्व झालं होतं. अजूनही माझ्यात निखिलला काही सांगण्याची हिंमत नव्हती. मी तेव्हाच माझ्या आईच्या घरी निघून गेले. त्याच दिवशी मला निखिलचा फोन आला. तो म्हणाला की त्याची आता त्याच शहरात बदली झाली. मी त्याला मला हे सोबत घेऊन जाण्यासाठी खूप फोर्स केला. माझ्या हट्टापुढे तो काहीच बोलला नाही आणि थोड्या दिवसांनी येऊन तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. माझ्या सासऱ्यांनी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. मी पण त्याला एकही गोष्ट सांगितली नाही आणि त्या सर्व गोष्टी मी एक वाईट स्वप्न म्हणून विसरू पाहत होते. मला निखिलसोबत दुसऱ्या शहरात येऊन 3 ते 4 महिने झाले होते. मी अजूनही त्याच्यापासून माझ्यातली असलेली कमी लपवून ठेवली होती. निखिल माझी खूप काळजी घ्यायचा आणि एक दिवस अचानक माझ्या आयुष्यात ते सुख आलं. मला माझं स्त्रीत्व मिळालं. मला पाळी आली होती. आता मी निखिलला बाबा होण्याचं सुख देऊ शकत होते. माझी तब्येत खूपच बारीक असल्यामुळे मला पाळी येत नव्हती. पण काही महिन्यांपासून माझ्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे मला पाळी येऊ लागली आणि आता खरी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, अशी होती ही गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या जरा हटके मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.